नमस्कार, मी डॉक्टर सुदेश दोशी, अग्रज हॉस्पिटल, पंढरपूर येथील स्त्री आरोग्य व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ. आपण आज पाहणार आहोत 11 ते 14 आठवड्यात केली जाणारी सोनोग्राफी, ज्याला NT आणि NB म्हणजे न्यूक्लियर ट्रान्सल्युसन्सी आणि नेझल बोन स्कॅन. या सोनोग्राफीत 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण बघत असतो. सगळ्यात पहिली गोष्ट, गर्भपिशवीच्या तोंडाची लांबी बघितली जाते. गर्भपिशवीचं तोंड ढिलं किंवा आखूड असेल तर हे गरोदरपण कमी दिवसात संपण्याची शक्यता असते. म्हणजे 7व्या-8व्या महिन्यात बाळंतपण होण्याचा धोका असतो. तो कितपत होणार आहे हे आपल्याला समजलं तर धोका आपण टाळू शकतो. दुसरी गोष्ट, गर्भपिशवीला होणारा दोन्ही बाजूनी होणारा रक्तपुरवठा आपल्याला कळतो, म्हणजे कलर डॉपलर्स, युट्राइन आर्टरी डॉपलर्स. या रक्तपुरवठ्यामध्ये जर अडथळा असेल तर 7व्या-8व्या महिन्यात गरोदरपणामध्ये आईला रक्तदाब वाढणे, बाळाचं वजन कमी राहणे, बाळाभोवतीचं पाणी कमी राहणे अशा अडचणी येऊ शकतात. त्या टाळण्यासाठी आपण उपाययोजना करू शकतो. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाची सोनोग्राफी करून बाळाच्या गुणसूत्रात काही दोष आहेत का, त्यांची संख्या कमी जास्त आहे का आणि त्याच्यामुळं बाळाला डाऊन सिंड्रोमसारखं मतिमंदत्व येणार आहे का हे आपल्याला कळू शकतं. त्यासाठी बाळाच्या सोनोग्राफीमध्ये बाळाची लांबी, बाळाच्या मानेभोवतीचं पाणी आणि बाळाच्या नाकाचं हाड ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या जातात. आणि याच्यामधून तुम्हाला एक जोखीम काढता येते. म्हणजे काय, हे रिस्क कॅल्क्युलेशन आहे. याच्यामध्ये हो किंवा नाही असं उत्तर कळत नाही, तर तुमच्या बाळाला डाऊन सिंड्रोम होण्याची शक्यता आहे का हे ते वर्तवतं. ती शक्यता अधिक असेल तर अधिकच्या तपासण्या कराव्या लागतात. या सोनोग्राफीमध्ये साधारणपणे 85% वेळेला आपल्याला जोखीम चांगली कळते. हीच जोखीम जर आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने कळायची असेल, म्हणजे त्याची सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी म्हणजे अचूकता आणि संवेदनशीलता वाढवायची असेल, तर आपल्याला याच्यामध्ये अजून एक रक्ताची तपासणी वाढवता येते, ज्याला डबल मार्कर असं म्हणतात. मग डबल मार्करमधली रक्ताची तपासणी, सोनोग्राफीची तपासणी, आईचं वजन, वय, उंची आणि तिचा गरोदरपणाचा आधीचा इतिहास, ही सगळे एकत्रित माहिती कम्प्युटरला पुरवली जाते आणि त्यातनं तुमची सुधारित जोखीम काढली जाते, जी 95% वेळेला अचूक असू शकते. हे झालं पहिल्या 3 महिन्यातल्या म्हणजे 11 ते 14 या आठवड्यातल्या NT NB स्कॅनविषयी. धन्यवाद.